एका मोठ्या व्हिडिओचा हा छोटा पार्ट आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टॅप पॉडकास्ट चॅनलची. सध्या एन्जॉय करा TAP क्लिप्स. आता आपण बघूयात कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी जर पाहिलं तर शनी सप्तम स्थानी आहे. मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके. त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके. कन्या राशीवाल्यांसाठी जर पाहिलं तर शनी सप्तम स्थानी आहे, राहू 6व्या स्थानी आहे, केतू विदेशच्या स्थानी आहे आणि गुरु सध्याला इथे आहे आणि जो इकडे जाणार आहे. सर्वात अगोदर कन्या लग्न आणि राशीवाल्यांसाठी जर बोलायला गेलं तर गुरुचं ज्यावेळेला पालट झालं 2025मध्ये, हे लोक थोडे आळशी बनले असतील. गुरु कर्मस्थानी आला. बेसिकली गुरु नॅचरली शुभ प्लॅनेट आहे, पण गुरुची म्हणजे जे नॅचरल स्वभाव काय, ऑफिसर क्वालिटीज तो घेऊन येतो. ओके. मेहनत करणारा गुरु तसा हे नाही आहे. गुरु तुम्ही जर बघताल तर सर्वात भारी प्लॅनेट आहे, सर्वात वजनाने जास्त आहे, स्थूलता आहे गुरुकडे. तर त्या अँगलने पण जर पाहिलं तर गुरु थोडासा लेझीनेस देतो, पण ॲट द सेम टाईम तो शुभ पण आहे. तर त्यांच्यातला लेझी एलिगन्स जो म्हणतो ना आपण, तो 2025 मिड 2025 नंतर दिसला असेल आणि आता सुद्धा तो म्हणजे मेपर्यंत दिसेल. बरोबर. पण त्यांनी आता हे पहिले 5 महिने आहेत, कारण तो नंतर जाणार आहे इच्छापूर्तीच्या स्थानी, उच्चच्या स्थानी जाणार आहे. जर त्यांना खरोखर आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर त्यांनी आतापासून तो आळस झटकायला पाहिजे. म्हणजे आणखी 5-6 महिने आहेत त्यांच्या हातात. त्याच्या गुरु तुम्हाला जसं करायचा प्रयत्न करत आहे तसं न करता अंग जर झटकलं तर तो आणखी चांगले रिझल्ट तुम्हाला देईल. कर्मस्थानी आलेला गुरु तो व्यक्तीला थोडासा लेझीनेस देतो. त्याच्यानंतर तो जो 2 जूनला जाईल तर मग तिथे तो इच्छापूर्तीचं स्थान आहे, तिथे त्याच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. अर्निंगचा सोर्स वाढू शकतो. ओके. पैसा जास्त येईल 2 जून नंतर, ज्याच्यासाठी प्रत्येक जण धावपळ करतोय किंवा हा पॉडकास्ट मॅक्सिमम लोक पैशाचं काय होणार आहे ते सांगा, बाकीचं काही आम्ही लढायला तयार आहोत. तर कन्यावाल्यांसाठी 2026चं अर्ध वर्ष जे सेकंड हाफ आहे तो पैशाच्या आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. ओके. विदेशचे 2026मध्ये योग येत जरी असतील तरी टाळावेत. कारण केतू आहे तिथे. शक्यतो केतू तर मला वाटत नाही त्यांना तशा परिस्थिती निर्माण नाही करणार. केतू कारण डिलेजचा कारक आहे, पण जर येत असतील तर ते योग्य किती असेल त्याची म्हणजे पडताळणी करायला पाहिजे आणि शक्यतो 2026मध्ये फॉरेनसाठी टाळलंच पाहिजे. ओके. कन्या लग्न आणि राशी. सप्तम स्थानी शनी आहे. जसं मी सांगितलं की पार्टनरशिप शनी योग्य नसेल किंवा त्या बिकॉज ऑफ क्लॅरिटी नंतर ती पार्टनरशिप ब्रेक करू शकतो तो, की बाबा आम्हाला क्लॅरिटी आली, मी माझ्या लाईफ पार्टनरबद्दल, मी माझ्या बिझनेस पार्टनरबद्दल जे विचार करत होतो हे तसं नाही आहे आणि मी आता याच्यासोबत असं नाही राहू शकत, आपण इथून सेपरेट होऊयात. बरोबर. या कन्क्लुजनला शनी आणू शकतो.
तर बिझनेसच्या बाबतीत असेल तर ठीक आहे, पण तेच जर लाईफ पार्टनरच्या बाबतीत होत असेल तर थोडे विचार करावेत. कारण की बऱ्याच वेळेला अशा असतात की गोष्टी मे बी त्यातून एक रिलीफ मिळेल तुम्हाला, परत 2027 आल्यावरती वेगळे प्रश्न भेडसावतील. त्याच्यामुळे टाईम बिईंग त्या गोष्टी होत असतील तर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा, कुटुंबातल्या व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा. ते झालं शनीचं. राहू 6व्या स्थानी आहे, तर अनेकांना आहे ना यांचे मतभेद वाढू शकतात. म्हणजे सासरच्या व्यक्तींसोबत, त्याच्यानंतर मामा वगैरे ती जी फॅमिली असते त्यांच्यासोबत इथे मतभेद वाढू शकतात. हे लोक अवाजवी खर्च, अवाजवी कर्ज घेऊ शकतात. आणि जर हे कर्ज घेतलं तर ते लवकर फेडता येणार नाही. त्याच्यामुळे अनावश्यक कर्ज टाळावं. असं पण कर्ज घेऊ नका की इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं मी ह्याच्यातून 100 रुपये इन्व्हेस्ट करून 200 रुपये कमावणार आहे. 2026 थोडेसे कर्ज यांनी टाळायलाच हवेत. ओके. कारण राहू आहे तिथे, केतू व्ययच्या स्थानी बसलेला आहे. तो असं होऊ शकतं की मी एक्स कामासाठी कर्ज घेतलंय पण ते कुठेतरी वाय कामात खर्च होईल. ओके. त्याच्यामुळे ते कर्ज शक्यतो टाळावंच. ओके. त्यानंतर गुरुची एक सप्तम दृष्टी जी आहे ती त्यांच्या चतुर्थ स्थानी होणार आहे. आईसोबतचा बॉन्ड वाढेल 2 जून नंतर. 2 जून पूर्वी पण 2 जून नंतर पण आईसोबतचा बॉन्ड यांचा वाढणार आहे. आणि मन जे आहे ना ते प्रसन्न राहील यांचं. बिफोर 2 जून जास्त असेल. ते एकीकडे स्थूलता तर असेलच, पण ते ते बघा जिथं स्थूलता आहे तिथंच मन प्रसन्न आहे. साहजिक आहे. हां, तर तोपर्यंत कारण तिथे गुरुची दृष्टी पण आहे. बरोबर. तर ओव्हरऑलमध्ये त्यांचं 2026 कन्यावाल्यांसाठी चांगलं आहे. तसे काही प्रॉब्लेम नाही आहेत. फक्त विवाहाच्या स्थानी मी जसं सांगितलं तसं काही होत असेल तर थोडंसं टाळलं पाहिजे. ओके. बाकी ठिकाणचे मतभेद टाईम बिईंग असतील ते नंतर परत रिकवर पण, जसं मी सांगितलं की सासरच्या व्यक्तींसोबत. आता इकडे विवाहस्थान आहे, इकडे सासरच्या व्यक्ती आहेत, तर ते दोन्ही पण गोष्टी मॅच होत आहेत. तर थोडंसं त्यांनी सांभाळायलाच पाहिजे. ओके. हे झालं कन्याचं.